आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आहेत. तुमच्या बाबतची एक जी ऑडिओ क्लिप आहे ती व्हायरल होती आहे आणि तुम्हाला पैसे द्यायचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्यानंतर तो लाच पण काढताना दिसतो. त्याच माणसाला खरं प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही यांना ठरवून बदनाम करण्याचा हेतू आहे का? कारण मी तर त्यांना पैसे मागायला फोन नाही केला. त्यामुळे हेतू कुणाचा, हेतूविषयी माझ्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी त्या पैसे देऊ करणाऱ्या माणसाचा हेतू काय होता तर लक्ष्मण हाकेला बदनाम करणं. आणि वारंवार हे प्रयोग झालेले आहेत. त्यामुळं लक्ष्मण हाकेची चळवळ थांबणार नाही. लक्ष्मण हाके जे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी संदर्भात जे प्रश्न उपस्थित करतायत, त्यांचं आरक्षण गेल्याबद्दल जे आंदोलन उभं करतायत त्या आंदोलनाला बदनाम करणं. कारण लक्ष्मण हाकेला बदनाम करा मला काही फरक पडणार नाही. लक्ष्मण हाके कितीही बदनाम झाला तरी इथल्या व्यवस्थेला फरक नाही पडणार. पण ओबीसीची चळवळ बदनाम झाली तर ओबीसीचं खूप मोठं नुकसान होणार आहे. पण का हे करत असतील? हा कट असू शकतो किंवा काय अजून विरोधकांनी त्यांच्या मागे त्यांना असं करायला लावलं असू? अहो वारंवार या गोष्टी घडत आहेत. लक्ष्मण हाके दारू झाला आत्तापर्यंत 11 ते 12 वेळा झालेला आहे. आणि फोन तर मग रोजचे शेकडो कॉल आहेत. आत्ता मी तुमच्यासमोर माझा फोन जरी चालू केला आणि स्पीकरला टाकला 1 मिनिटामध्ये कम से कम 15 ते 20 कॉल असे शिव्या देणारे येतात, बदनामी म्हणजे धमक्या देणारे येतात. पण लक्ष्मण हाके अशा कोणाच्या धमक्यांना भीक घालणार नाही, बदनामीला भीक घालणार नाही. ओबीसीचा लढा मोठ्या ताकदीनं उभा करणार. तुम्हालाच का दमते? हां, कुणाला देत नाही तो तर खरा संशोधनाचा विषय आहे. कारण मी संविधानाची भाषा बोलतोय, मी ओबीसींच्या हक्काधिकाराची भाषा बोलतोय. मी माझा मराठा बांधव ओबीसीत आल्यानं ओबीसीचं काय नुकसान होणार आहे हे मी संविधानाच्या कायद्याच्या भाषेमध्ये मांडतोय. त्यामुळे लक्ष्मण हाकेला बदनाम करणं, डॅमेज करणं, थांबवणं म्हणजे ओबीसीची चळवळ थांबवणं हा हेतू आहे. सगळ्यांचाच प्रश्नच नाही. आता आपण जर बघितलं एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं बघाल तर डोळे काढू. दीपक केदार आहेत, त्यांनी असं म्हटलंय तुमच्या बाबतीत. कोण आहेत दीपक केदार? पॅन्थरचे नेते आहेत. मी नामदेव ढसाळांना वाचलेला संशोधन करणारा माणूस आहे. मी फक्त एवढंच सांगितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धोबी अथवा नाभिक बांधवाला महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये एससीमध्ये त्यांना बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे. परत ज्या विजय एन टी विभागातल्या अबकडमधल्या अनेक जाती, जो कडक लक्ष्मीवाला आहे, जो पारधी आहे, जो कैकाडी आहे, जो मसनजोगी आहे, जो नाथपंथी डवरी गोसावे, ही सगळी माणसं एस टीमध्ये येतात. मी फक्त प्रश्न उपस्थित केला आहे. मी नव्यानं मागणी वगैरे काही केलेली नाही. या जाती मध्य प्रांतात महाराष्ट्रामध्ये कैकाडी, कडक लक्ष्मीवाला, फासे पारधी हा अहिल्यानगर जिल्ह्यापासून वरती एस टीमध्ये येतो आणि तिथून खाली विजय एन टी ओबीसीमध्ये येतो. मग हे मी प्रश्न उपस्थित केला. हैदराबाद गॅजेट लागू करून जर मराठ्यांना आरक्षण देत आहे तर ह्या बांधवांचं पण ह्यांना पण न्याय मिळावा एवढंच बोललोय मी. आणि ते बाबासाहेबांनी दिले आरक्षणामध्ये. त्यामुळे मी चुकीचं वावगं काहीही बोललेलो नाही. हे का मग एवढे भडकताना? हे बघा, ह्यांची सगळी क्रोनॉलॉजी काढा ना. पहिल्या दिवसापासून मी ओबीसीच्या आंदोलनावर बोलतोय तेव्हापासून हे टीका करतायत. आणि कोण आहेत हे मला माहीत पण नाही. त्यामुळे मी काय त्या बांधवांनी माझं सगळं पूर्ण ऐकावं. मी मागणी नाही केलेली, मी फक्त प्रश्न उपस्थित केलेला आहे की माझ्या धोबी बांधवाला जर 6 राज्यांमध्ये जर तो एस सीमध्ये असेल, बाबासाहेबांना त्यांना एस सीमध्ये आरक्षण दिलं असेल, महाराष्ट्रामध्ये ते ओबीसीमध्ये आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो ना. किंवा विजय एन टीमधल्या अबमधल्या जाती प्रचंड आजही त्यांचं पाल निघालेलं नाही. आजही त्यांच्याकडं एक अर्धा गुंठा जमीन आजही त्यांच्याकडं नाही. हे काही चुकीचं आहे का हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीचा विचार नाही केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या हजारो जातींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मी बाबासाहेबांचंच फक्त एक जे काही एक्झर्शन आहे ते मी बोलून दाखवलं आहे. ह्यामध्ये मी काय चुकीचं बोललो आहे हो? जरांगे आता दिल्लीत जाऊ असं म्हणतायत आणि तिकडे लढा उभा करायच्या तयारीत दिसत आहेत. ते दिल्लीत जाणार, तुमचं काय? नाही, मी मात्र माझ्या गावगाड्यातल्या ओबीसींचं, बलुत्यांचं, आलोत्यांचं आंदोलन उभं करतोय. त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. जरांगे हा एवढा महान विचारवंत आहे, हिरा आहे, कोहिनूर हिरा आहे. आता कोहिनूर म्हणून त्याला एक विशेषण द्यावं, पदवी द्यावी तशी देता येत असली तर. आणि जरांगेची खरी गरज कुठं आहे तर लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये, जिथं आमचे बांधव आजही ट्रायबल अवस्थेमध्ये जगत आहेत. अजूनही त्यांना अन्न वस्त्र निवारा भेटलेला नाही. अजूनही तिथले लोक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि एवढा हा महान विचारवंत आहे, एवढा अभ्यासक आहे, अनेक देशाच्या रिझर्वेशन पॉलिसीचा अभ्यास या माणसानं केलेला आहे जरांगेंचा. त्यामुळे जरांगेंची गरज आता महाराष्ट्रातली संपलेली आहे. आता जरांगेंना त्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये पाठवावं. मी देशाच्या एम्बसीला विनंती करेन की ह्याला विजा द्यावा. कुठं काही कमी पडत असेल तर आम्ही त्यांना मदत करू. पण या माणसाला गड्या एवढं उचला, एकदा विमानात टाका
आणि या माणसाला आफ्रिकन कंट्रीजमधल्या जंगलामध्ये सोडून द्या. महाराष्ट्र सुखानं नांदेल. आम्ही महाराष्ट्रामधले ओबीसीची विजयंतीची मुवमेंट उभी करू आणि जोपर्यंत ही मुवमेंट उभी राहत नाही, ह्यांना न्याय भेटत नाही, तोपर्यंत जरांगे नावाच्या माणसाला आफ्रिकन कंट्रीजमधून भारतात माघारी येण्याचा विजा देऊ नका. आता बंजारी समाज असते ते बंजारा समाज आणि त्यानंतर ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाबाबत देखील नितीन गडकरींनी वक्तव्य केलं आहे, त्यावर काय प्रतिक्रिया? नाही, नितीन गडकरी असं बोललेत ना की आम्हाला आरक्षण नाही बरं झालं, मी ब्राह्मण नाही बरं, अशा आशयाचं वक्तव्य आहे त्यांचं. नितीन गडकरी साहेबांना माझं हात जोडून विनंती आहे, गडकरी साहेब, आम्हाला जर देवानं, आता आपण देवधर्म मानू ना, देवानं जर आम्हाला ऑप्शन दिला की तुम्हाला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे, तर आम्ही पहिल्यांदा टिक मार्क करू ब्राह्मण जातीत. आणि नितीन गडकरी साहेब ब्राह्मण असल्या कारणानं नितीन गडकरी साहेबांना काय माहिती की डोंगराच्या कुशीला राहणाऱ्या एखाद्या कुरकू जमातीच्या मुलाला शिक्षण घ्यायचं म्हटलं तर त्याला काय हर्डल्स पूर्ण करावे लागतात. नितीन गडकरी साहेबांना जर हे माहीत असतं की गावगाड्यातल्या एखाद्या होलार किंवा ढोर समाजाच्या माणसाला आजही ते तोंडानं वाद्य वाजवण्याचं, पिपाणी वाजवण्याचं काम करतात किंवा वाजंत्र्याचं काम करतात, त्या माणसाला जर त्यांच्यातल्या जर एखाद्या पोराला जर कलेक्टर व्हायचं म्हटलं तर त्याचा तो व्यवसाय, त्याचं ते सोशल डिस्क्रिमिनेशन आणि त्याचा तो दिल्लीपर्यंतचा प्रवास होण्यासाठी त्या माणसाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं, हे नितीन गडकरी साहेबांना काय माहीत. मला असं आहे ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना थेट रस्ता असतो? प्रश्नच हो, ओपनमध्ये आहेत. ब्राह्मण हा नेहमी फ्रंटला राहिलेला आहे, हजारो वर्षांचा इतिहास आहे. इथल्या सामाजिक उतरंडीमध्ये ब्राह्मणांचं स्थान कुठं आहे आणि ह्या आमच्या दलित आदिवासींचं, बलुत्यालुत्याचं स्थान कुठं आहे. मला वाटतंय नितीन गडकरी साहेब खूप मोठी माणसं आहेत. नितीन गडकरी साहेबांनी या आरक्षण पॉलिसीवरती व्यक्त होत असताना जबाबदारीनं व्यक्त व्हावं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आपल्या भारतामध्ये आरक्षण नाही हो, जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षण आहे. अमेरिकेमध्ये आरक्षण पॉलिसी आहे. जो बायडन यांनी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या, ज्यावेळी निग्रोची हत्या झाली त्याच्या 3 वर्षाच्या चिमुरडीसमोर गुडघ्यावर बसून देशाची माफी, जगाची माफी मागितली की आम्ही आजही इथल्या निग्रोंना मान सन्मानाची वागणूक देऊ शकलो नाही. आणि हे जगानं ही गोष्ट मान्य केली, अमेरिकेनं, सुपर पॉवर असणाऱ्या अमेरिकेनं मान्य केली. नितीन गडकरी साहेब, आपला तर भारत आहे, इथल्या या जाती अजूनही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. काय बोलतात तुम्ही? तुमच्या या क्लिप्स वारंवार व्हायरल करताय असं तुमचं म्हणणं आहे, याबाबत तक्रार वगैरे करणार आहात का? मला हजारो कॉल धमक्यांचे येतात. मी प्रत्येकाला जर या गुन्हे दाखल करत बसलो तर माझी ओबीसीची लढाई थांबेल. ओबीसीची लढाई आम्ही थांबवणार नाही. त्यांना उत्तर काय देणार? काहीच देणार नाही उत्तर. हे बघा, एखादी सवारी जात असते त्यावेळी आजूबाजूची कोल्हे कुत्रे भुंकत असतात, मग त्या सवारीनं त्या कोल्या कुत्र्यांबरोबर भांडत बसायचं का? त्यांनी पुढंच चाललं पाहिजे. जर तो भांडत बसला तर संपला ना विषय. त्यामुळे मला ह्या गोष्टीची, आम्ही तावून सुलाखून निघालो आहे. जेवढी लोकं आम्हाला बदनाम करतील तेवढा आमचा जो किलिंग इन्स्टिंक्ट आहे, आमची जी भावना आहे ही प्रबळ होत जाईल. आम्ही तेवढे कणखर बनू आणि गावगाड्यातल्या ओबीसी विजयंतीची लढाई मोठ्या ताकदीनं उभी करू. 50 ते 60% लोकांचं एकत्र आणण्याचं आव्हान आम्ही हळूहळू यशस्वीरित्या पार करताना दिसतोय. कारण एका मेळाव्याला 50,000, 60,000, 70,000, 1,00,000 लोकांपेक्षा जास्त लोक आम्ही गोळा करतोय. जरांगेसारखं आमच्या पाठीमागं राजेश टोपे नाही ना, कारखानदार. जरांगेसारखं आमच्या मागं सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी, बजरंग सोनवणे ही नाहीत ना. त्यामुळे आम्ही सामान्य कुटुंबातली पोरं आहोत. आम्हाला बदनाम केलं जातंय. राजकारणी, आमदार, खासदार आमच्याशी बोलायला तयार नाहीत. पण ह्या लोकांना ओबीसीचं मतदान काय असतं हे आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीत निश्चित दाखवू. ओबीसी नेत्यांचं काय मग? ओबीसीचे जे लोकप्रतिनिधी आहे ते अजूनही उघडपणे बोलायला लागलेत. विजय वडेट्टीवार बोलतायत. आमचे भुजबळ साहेब आता आंदोलनं करतायत, आता रस्त्यावरच्या लढाईतही उतरतायत. आम्ही त्यांचं स्वागत करतो. पंकजाताई बोललेल्या आहेत. आता अजून काही नेते हळूहळू बोलतील. ओबीसी ज्या दिवशी एक होईल ना, ओबीसीचे नेते सोडा, हे सगळे कारखानदार, वतनदार सुद्धा बोलायला चालू करतील. मी लिहून देतो तुम्हाला बॉन्ड पेपर. ओबीसी एकत्र यायला इतका वेळ का लागत असेल असं तुम्हाला? ओबीसी 300-400 जाती आहेत, त्यांचे देवदेवाक वेगळे. लोकप्रतिनिधी तरी लोकांना ठीक आहे, त्यांचे कामं आहेत, त्यांचं सगळं व्यवसाय आहे, पण जेव्हा लोकप्रतिनिधी एकत्र यायची वेळ असते तेव्हा लोकप्रतिनिधी एकत्र येताना दिसत नाही. कारण त्यांच्या दोऱ्या हे इथल्या प्रस्थापित लोकांच्या हातामध्ये आहेत. कारण ओबीसी नेत्यांच्या प्रश्नच नाही, पक्षांचे मालक हे इथले प्रस्थापित आहेत. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलावं, त्यांचा मालक अजित पवार, शरद पवार आहे. भाजपच्या लोकांनी बोलावं, त्यांचा मालक दिल्लीमध्ये बसलेला आहे. काँग्रेसच्या लोकांनी बोलावं, त्यांचे मालक चव्हाण, देशमुख, अजून कदम ही मंडळी आहेत. आणि मग जे छोटे वंचित बहुजन आघाडी
एक पक्ष आहे, तो पक्ष खुल्या दिल्यानं पहिल्यापासून आमच्या बरोबर आहे. त्यामुळे आपण काय आम्हाला म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की इथल्या पक्षाचे मालक, इथल्या व्यवस्थेचे मालक हे प्रस्थापित आहेत. आम्हाला दुर्दैव या गोष्टीचं आहे की हेच प्रस्थापित ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण संपवत आहेत, ओबीसीमधून आम्ही मागास झालो म्हणतायत आणि त्यांचं आरक्षण त्यांच्या अनात माती कालवण्याचं काम करतायत, हे आम्ही मांडतोय. हा जो फोन आला होता मला, तो मला बदनाम करण्यासाठी आला होता. मात्र माझा लढा कायम सुरू आहे. असे 100 फोन मला रोज येतात. मी या फोनला हुकणारा नाही, तर या फोनच्या विरोधात लढणारा असल्याचं लक्ष्मण हाके सरांनी व्यक्त केले. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.